माझ्यासोबत पूरग्रस्त भागातील काही शेतकरी आहेत. एक महिना उलटून गेलेला आहे पूर येऊन. अद्याप त्यांना शासनाची मदत मिळालेली आहे का? किती पुराचा फटका बसला आपण त्यांच्याकडून जाणूया. मामा, तुमचं काय काय नुकसान झालेलं आहे आणि काय परिस्थिती आहे? प्रथमतः मी आमच्या गावातर्फे जो आमचा आक्रोश मांडण्यासाठी तुम्ही आमच्यापर्यंत आलाय त्याबद्दल ABP माझाचं मी हार्दिक आभार मानतो. आमच्या गावामध्ये न भूतो न भविष्यती असा 76 वर्षापूर्वीपासूनचा एक महापूर आला होता. त्याच्यापेक्षाही अर्ध्या मीटरनं जास्त महापूर आला. पूर्णतः 95% गाव पाण्याखाली होतं. प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी गेलं होतं. आणि जी शासकीय ऐनवेळची मदत होती ते जरा थोडी उशिरा मिळाली. शेतीचं काय मिळालंय का? शेतीचं काही मिळालेलं आहे, परंतु अगदी तुटपुंज मिळालेलं आहे. पेरणी सुद्धा नुकसान मोठं आहे. नुकसान मोठं आहे आणि मदत तुटपुंजी आहे. तर आताच आपण बघितलं, शेतकरी म्हणतायत तर मदत मिळालेली तोडकी आहे, नुकसान मोठं आहे. हॅलो, आमच्या बंगल्यात पाणी होतं उरायत बाग भिजून गेलं. आम्ही लेकरं बाळ पळून काढले बघलेला. मदत मिळाली आहे का? मदत थोडेफार मिळेल. आपलं हवादीप समोर दिसतं ते हॉटेल आहे आपलं. त्यात पवायचं पाणी होतं. अद्याप शासनाची कुठलीच मदत आपल्यापर्यंत आलेली नाही. आणि कुठला शासनाचा अधिकारी जर आपण विचारायला गेलं तर अधिकारी आपल्याला काय कुठला म्हणजे आपल्या मनाजोगं काय उत्तर देत नाही. किती नुकसान झाले? लष्कन एक 5-6 लाख. मावशी, तुमचं काय नुकसान झालेलं आहे? आमचे लय नुकसानी झाली. हा. विचारा त्यांना. पुढे बघा. सलापाला पाणी लागलं पुढे होतं. बघा, पुढे बघा. किती नुकसान झाले? सलापाला पाणी लागलं होतं. ज्वारी भिजली, गहू भिजलं, माल भिजलं, सारं भांडी गेली. काय राहिलंय आमच्या घराने? बर. हा? ह्याच्या आधी असं कधी पाणी आलं का? कव्वा आम्ही जन्मल्यापासून नाही. बर. हा हा. कव्वाच नाही असं पाणी आलं. हा. काय पांघरून राहिली नेसायला बर. काय पांघरायला. हा. गेलो आम्ही तिकडं माड्याला. होय का? मग महिनाभर तिकडं होता की काय राहिलं ग, एकटा गाळ घराने बसला. बर. मग महिनाभर गावातच नव्हता. महिनाभर गावात कुठं होता आम्ही? एक महिना लोटलेला आहे पूर येऊन. अद्यापही लोक इथली सावरलेली नाहीयेत. साधारणतः महिना गाव सोडून ही लोक परगावी गेलेत. शासनाची काय मदत मिळाली आहे का? 10,000 दिलेत आहे घराला. काय काय घराला 10,000? बेताड पडली डासळे ती बागटलं पाक. 10,000 काय होणार? काय होणार आहे 10,000? खावा का पांघरून घ्यावी का बर. भांडी घ्यावी, काय घ्यावं त्यात? बर. आ? शेतीचं बी नुकसान झालंय. शेतीची बी नुकसानी पडेल, काय राहिले पाक गेलं यात. हा. आ? लय फटका बसला. पाक माल गेला. जनावर ढोर इकडं तिकडं, माणसं पाक तिकडं 15 दिवस होती. आता बी काय नाही अजून भेटलं. सरकारची मदत काय भेटली आहे का? काय भेटली नाही. बर. म्हणजे तुमचं काय काय नुकसान झालं? काय सगळंच गेलंय आणि काय हा. करता वा? बर. काय सगळं काय राहिलंच नाही बघा. बर. हा. दिवाळीला तर काय नाही, सरपंचांनी तेवढी दिलेलंच का केली दिवाळी. मदत काहीच मिळाली नाही. काहीच नाही, कोण आलं बी नाही आमच्या पस्तुरात. बर. आणखी कोणी झालं नाही? मावशी, तुमचं काय काय नुकसान झालंय पुरा पाण्यात? पुराच्या पाण्यात निघताना हे काय हातावर पडली, हात मोडलाय, ऑपरेशन झालंय, बर. पडोळकळाच्या बारशीला झालंय. बर. हा. बर. आणि काय राहिलं नाही, गहू पुराच्या ज्वारी पाण्यातनं बाहेर निघताना. बाहेर निघताना. बर. हा. सरकारची काय मदत? काय नाही सरकारची मदत. काहीच नाही. सरपंचांना दिलेलं तेवढं किट मिळलंय तेवढं. तेवढंच बाकी हा, काय तेवढं नाही. बाकी दिवाळी काय केली नाही. का नाही साजरी? कशाच दिवाळी करायची? बर. घरात काहीच राहिलं नाही तर कशाच दिवाळी करायची? बर. बारक्या, तुझं काय नुकसान झालं पुरा पाण्यात? वह्या पुस्तकं समधी भिजली. सगळी गेली का? हं. बर. काहीच नाही राहिलं. नाही तुला मिळालं का परत? मिळालं. मिळालंय का? बर. आता हे तुम्ही बघताय माझं मेडिकल आहे पूर्ण असं. ते पाणी मेडिकलच्या पूर्ण त्या नावापर्यंत होतं. त्या नावापासून पूर्ण पाण्यात गेलेलं आहे मेडिकल. त्यामुळं मेडिकलमध्ये काय राहिलेलंच नाही. पूर्ण फर्निचर खराब झालं आहे. पूर्ण हे माल पडला आहे. थोडाफार माल वाहून गेला आहे. हे पूर्ण काचा फुटले, त्या काउंटर पूर्ण गेलेलं आहे. म्हणजे जवळजवळ फर्निचर पूर्णच खराब झालेलं आहे. आणि मेडिकलमधला माल लगाही आता चिखलामुळं सगळा असा खराब होऊन गेलेला आहे. ही बाटल्या, ही औषधं, जनावरांची औषध भरपूर होतं, पूर्ण गेलेलं आहे. आपल्या खायच्या गोळ्या इतर पूर्ण माणसांच्या भिजूनच गेलेल्या पूर्ण. त्यात सरकारची मदत काय मिळाली का? सरकारचे ग्रामसेवक येऊन पंचनामा करून गेलेत, पण आता मदत तर काय अजून आलेली नाही. पुराच्या पाण्यातून कोणच बाहेर पडलेलं नाही. कारण अजून तो पाऊस अजून बी चालू आहे. अजून पाऊस 4-8 दिवस सांगितला आहे. पूर म्हणलं, पाऊस म्हणलं भीतीच आता वाटायला लागली झालंय पूर्ण. माझ्यासोबत हे वाहन व्यावसायिक आहेत की ज्यांचा व्यवसाय आहे की ऊस तोडणीची यंत्र त्यांच्याकडे आहे. ट्रॅक्टर आहेत. हे ऊस तोडणीची यंत्र तुम्ही बघू शकताय. पुराच्या पाण्यामध्ये हे ऊस तोडणीची यंत्र पूर्णतः पाण्यात होती. त्याचबरोबर ट्रॅक्टर सुद्धा पाण्यात होतं. तर मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालंय. आपण त्यांच्याशी नेमका संवाद साधूया. किती नुकसान झाले? साधारणतः 5 ट्रॅक्टर आणि 2 मशीन पाण्यात होते. बर. आणि एक 2-2.5 एकर शेतीचं सोयाबीन पूर्ण पाण्यात होतं. एवढं बर. इतकं पाणी होतं असं. हा. पूर्ण पाण्यात होतं. आणि ऊस बऱ्यापैकी एक 2 एकर ऊस खालून पाण्यात गेलेला आहे, वाहूनच गेलेला आहे पूर्ण. बर. काही राहिलंच नाही तिथं.
बर 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 सरकारची काय मदत मिळाली का? घराचे तेवढे मिळले, बाकी शेती वाहनाची शेतीची काय नाही, काहीच मिळालेलं काय नाही. नाही, काय नाही. लय नुकसान झालंय आम्हाला. असं कधीच आमच्यात महापूर आला नव्हता आणि पाणी बर. आम्ही परगावी राहायला गेलो. बर आता शिक आलोय, चाललोय वस्तीवर बघायला. बर काय सुद्धा राहिलं नाही, उसाचं टिपरू सुद्धा राहिलं नाही. महिनाभर कुठं होता हो मग? आम्ही असंच गेलोय आड रानात तिकडे जाऊन बर कुपीवर ही करून खाल्लं राहिलं. पोटाला. बर मिळत सुद्धा नाही आम्हाला. बर बर हा. बर. काय काय नुकसान झालंय? लय नुकसान, ऊस गेला या, मका गेली, बर आणि म्हणलं तर ती ही लावलेलं सोयाबीन पाक गेलंय, बर आणि वस्ती पाकच उठली, पत्र पाक उठलं, जनावर आतल्या कुंड्या फिंड्या जनावराच्या वैरणी ठोयाच्या पाक वाहून 7-8 कुंड्या होत्या, तेवढ्या एक सुद्धा राहिली नाही. बर बर हा, अंगाला लुगडं का चोळीलाही नाही, पाक वाहून गेलं. बर. हा. शेतकऱ्याचा 100% शेतकरी उद्ध्वस्त झालाय. हम्म. शेतकऱ्याचं उभा राहण्याचं मुश्किल परिस्थिती आज झालेली आहे. बर 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 या सरकारनं या शेतकरी मायबापाला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करावी. मदत मिळाली का? मदत मिळाली, परंतु तुटपुंजी आहे. 17,500 रुपये हेक्टरी म्हणजे काहीच नाही. हे काहीच नाही. आम्हा तुमचं काय काय नुकसान झालंय पुराच्या पाण्यानं? आपलं घराच्या पहिल्या ह्याच्यात पाणी होतं. बर बर पत्र्याचं घर आहे आमचं, गरीबाचं हा, हा. शेडचं घर आहे. बर. आणि 2 एकर ऊसा काय मदत मिळाली का सरकारकडून? मदत आणि काही मिळालं नाही. बर बर हा. बर बर. तर हे शेतकरी आहेत माझ्या, अद्याप मदत मिळाली नाही. तर मामा तुमचं काय काय नुकसान झालंय? सगळं रानातून पाणी खिळून गेले, रान बर. खरडून, जमीन खरडून गेली, पीक खरडून गेले. हा. हा, काय मदत मिळाली नाही आणखी? काय अजून नाही, काय काहीच मिळालेलं नाही. हा. बर बर बर. तुटपुंजी मदत आहे, तिचा बर. काय उपयोग नाही. हा हा हा. तेवढ्यावर काय बागतच नाही. नुकसान जास्त हा. झालं. हा हा हा. रान नीट करणं होत नाही, नांगरणं होत नाही तेवढ्या बर बर बर. काय तुमची अपेक्षा सरकारकडे, मागणी काय? अजून मागणी जास्त पाहिजे ना. बर बर बर. हम्म. काय कर्ज वगैरे आहे तुमच्यावर? नाही कर्ज बर, नाही बर. काय, हा हा. पण सरकारकडून मागणी पाहिजे जास्त. मदत हा, जास्त जास्त मिळाली पाहिजे. तर आताच आपण इथं बघितलं की शेतकऱ्यांच्या काय वेदना आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सरकारची मदत काही शेतकऱ्यांना मिळाली तर काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. परंतु ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली ती तुटपुंजी मदत आहे. अशा प्रकारच्या वेदना शेतकऱ्यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत. माड्याहून गणेश लटके, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.